हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओच्याद्वारे आपण इयत्ता 10वीचा इंग्रजीचा आज झालेला पेपर या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. या ठिकाणी बघा क्वेश्चन फर्स्ट ए डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर. फर्स्ट बघा कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. पहिला असेल बघा लाईट, सेकंड असेल फोकस, थर्ड असेल हॅबिट आणि चौथं असेल स्टिक असेल बघा. म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला लेटर्स इन्सर्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर पहिल्याचा आन्सर असेल बघा बर्ड्स, गार्डन, रोज, ट्रीज. आणि सेकंडचा असेल बघा टेस्ट, ट्रीटमेंट, ट्रबल आणि ट्रूथ. थर्ड बघा पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. फर्स्ट बघा शी क्राईड आर यू क्रेझी. म्हणजे पहिलं लेटर शीचं यस जे आहे ते कॅपिटल असेल. डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये आर यू क्रेझी असेल बघा आणि क्वेश्चन मार्क पण त्या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरं बघा द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. द टीचर सेड नंतर कॉमा, त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. बघा मेक फोर वर्ड्स. पुढचा क्वेश्चन मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युझिंग द लेटर्स इन द वर्ड. ॲडव्हर्टाइजमेंट याच्यापासून कसे शब्द तयार होऊ शकतात? रेंट, टेंट, ॲडव्हर्टाइज, सेंट आणि सीड. त्यानंतर बघा राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. बघा स्टुडंट, टॉल, स्टुडंट, ॲक्टिव्ह, त्याच्यानंतर हॅप्पी आणि लेझी. पुढचा क्वेश्चन बघा कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. ॲड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. ग्रो, विन, नोटीस, ईट, टॉक. बी बघा डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनीवन. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे बघा टू बी आफ्रेड ऑफ पासून. ही इज आफ्रेड ऑफ डार्कनेस. त्याच्यानंतर हॅड अ क्लॉज. बघा दिस इज अ क्लासरूम वेअर आय स्टडी. त्याच्यानंतर बघा ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. मॅनेज, मॅनेजमेंट, काइंड, काइंडनेस. और बघा क्वेश्चन मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. मॅनेज, ही वॉन्ट्स टू मॅनेज हिज वर्क. काइंड, शी इज व्हेरी काइंड. सेक्शन सेकंड बघा क्वेश्चन सेकंड ए फर्स्ट बघा राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट द साईट ऑफ द फूड मॅडेंड हिम. ट्रू. सेकंड ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. ट्रू. थर्ड पहा द मदर एट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. फॉल्स. फोर्थ द सन वॉज नाऊ डिसेंडिंग द स्काय. फॉल्स. त्याच्यानंतर बघा ए सेकंड कंप्लीट द वेब. ॲक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. हिज फादर. बघा हिज फादर काय करत होते? फादर या ठिकाणी मी अंडरलाईन केलेले आहे बघा. हिज फादर वॉज स्प्रिनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. त्यानंतर बघा ॲक्शन्स ऑफ फॅमिली मेंबर्स. हिज मदर. बघा हिज मदर शीच्या ऐवजी हिज मदर लिहायचं आहे, लिहिलेलंच आहे तिथे हिज मदर. त्याच्यानंतर बघा टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड इच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. त्याच्यानंतर हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स ते काय करत होते बघा लाईंग ऑन द प्लॅट्यू डोझिंग विथ देअर हेड्स संक इन टू देअर नेक्स. आणि या ठिकाणी बघा ही ऑर हिज या ठिकाणी बघा आन्सर असेल तो काय करत होता बघा ही प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. अशा पद्धतीने ते लिहायचं आहे तुम्हाला आन्सर. त्यानंतर बघा ए थर्ड मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंग्स इन कॉलम बी. स्क्रॅप्ड, रब्ड, डोझिंग, स्लीपिंग लाईटली, प्लॅट्यू अ लार्ज हाय एरिया ऑफ फ्लॅट लँड आणि वेट, शार्पन. त्याच्यानंतर ए फोर्थ बघा डू ॲज डायरेक्टेड द साईट ऑफ द फूड मॅडेंड हिम. जशाला तसं वाक्य लिहायचं आहे. नंतर वाक्याच्या नंतर कॉमा द्यायचा आहे आणि कॉमाच्या नंतर लिहायचं आहे डिडंट इट आणि क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओनली हिज मदर हॅज लुक्ड ॲट हिम. पर्सन रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे पुढचा. राईट एनी 4 गुड थिंग्स दॅट युअर पेरेंट्स टॉट यू. याचं उत्तर तुम्ही मनाने लिहू शकता. बघा बी बघा आता हू सेड टू हुम. इज द वर्ल्ड सो पुअर दॅट इट कॅनॉट गिव्ह मी अ टॉय अँड अ बुक. हू सेड चाइल्ड लेबरर. टू हुम रायटर किंवा कैलास सत्यार्थी असं लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज माय फॉल्ट. कुणी म्हटलेलं आहे सुदानीज चाइल्ड सोल्जर. टू हुम रायटर ऑर
कैलास सत्यार्थी. कंप्लीट द वेब बघा या ठिकाणी होली प्लेसेस फॉर प्रेयर्स. तर या ठिकाणी बघा होली प्लेसेस फॉर प्रेयर्स मी अंडरलाईन केलेले आन्सर. टेम्पल्स, त्याच्यानंतर मॉस्क्स, चर्चेस आणि प्रेयर हाऊसेस. पुन्हा एकदा बघा होली प्लेसेस फॉर प्रेयर्स, टेम्पल्स, मॉस्क्स, चर्चेस आणि प्रेयर हाऊसेस. त्याच्यानंतर बघा बी थर्ड राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. 1 वीक, होली कुरान, ग्रेटर व्हायलन्स आणि ग्रेट रिलिजन्स. 1 वीक, होली कुरान, ग्रेटर व्हायलन्स आणि ग्रेट रिलिजन्स. बी फोर्थ बघा ही आस्क्ड मी व्हॉट इज माय फॉल्ट. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच फ्रॉम द फॉलोइंग. ही आस्क्ड मी व्हॉट माय फॉल्ट वॉज. सॉरी, ही आस्क्ड मी व्हॉट हिज फॉल्ट वॉज. तर डी असेल बघा. त्याच्यानंतर बघा ही वॉज फोर्स टू किल हिज फ्रेंड्स अँड फॅमिली. याच्यामध्ये रिराईट द सेंटेन्स अँड अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह. तर इन्फिनेटिव्ह याच्यामध्ये असेल टू किल आणि त्याला अंडरलाईन करायचं आहे. पर्सनल रेस्पॉन्स बघा व्हॉट विल यू डू इफ यू फाइंड अ पुअर अँड नीडी चाइल्ड, एक्सप्लेन. त्यानंतर बघा क्वेश्चन थर्ड ए फर्स्ट आहे त्याच्यामध्ये द पोएट सॉ अ लवली गर्ल ऑन अ बस. द पोएट स्टॉप टू बाय सम स्वीट्स. The poet requests God to forgive him. The lovely girl in a bus or a crutch. त्याच्यानंतर बघा ए सेकंड कंप्लीट द वेब. द लॅड सोल्ड स्वीट्स, वॉज ब्लाइंड, हॅड चार्म, सीम्ड काम. त्याच्यानंतर राईट एनी 2 पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द स्टांझाज. तर लिहू शकता तुम्ही सहजच. या ठिकाणी बघा हेअर, फेअर, ओके, सोपे शब्द आहेत. त्या ठिकाणी तुम्ही चार्म, हार्म अशा पद्धतीने रायमिंग वर्ड्स सहजच पोएममध्ये पाहून तुम्ही लिहू शकता. बघा वाईन, माइन. त्याच्यानंतर बघा बी ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. याच्यामध्ये बघा टायटल आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली, नेम ऑफ द पोएट पॅब्लो नेरुडा, राईम स्कीम, दिस पोएम इज रिटन इन फ्री वर्स, फिगर ऑफ स्पीच एनी वन, ॲपॉस्ट्रॉफी, रिपिटिशन, अँटिथेसिस. त्याच्यानंतर थीम ऑब्लिक सेंट्रल आयडिया. त्यानंतर बघा क्वेश्चन 4 ते रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ए फर्स्ट कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द पॅसेज. कलाम अर्न्ड अ डिग्री इन डॅश इंजिनिअरिंग. तर या ठिकाणी बघा अंडरलाईन केलेलं आहे एरोनॉटिकल. दुसऱ्याचं बघा DRDO स्टँड्स फॉर. DRDO स्टँड्स फॉर बघा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. त्यानंतर कलाम वॉज डॅश ऑफ द SLV थर्ड, द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तर या ठिकाणी आन्सर असेल बघा प्रोजेक्ट डायरेक्टर. अंडरलाईन केलेलं आहे. कलाम वॉज प्रोजेक्ट डायरेक्टर ऑफ द SLV थर्ड, द फर्स्ट सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. कलाम सर्व्ड ॲज लेक्चरर ॲट. आन्सर असेल बघा सेव्हरल युनिव्हर्सिटीज. त्यानंतर बघा ए सेकंड कंप्लीट द वेब डायग्राम. अवॉर्ड्स दॅट कलाम रिसिव्ड ड्युरिंग हिज लाईफ. बघा अंडरलाईन केलेलं आहे मी आन्सर. पद्मभूषण, पद्मविभूषण, इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इंटिग्रेशन आणि भारत रत्न. अशा पद्धतीने ते अवॉर्ड्स असतील बघा. बघा ए थर्ड फिल इन द ब्लँक्स बाय युझिंग द सुटेबल फ्रेजेस ऑब्लिक वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. मिस्टर गुनाजी हॅज सर्व्ड ॲज अ प्रिन्सिपल इन दिस कॉलेज. या ठिकाणी बघा अवॉर्ड्स दॅट कलाम रिसिव्ड ड्युरिंग हिज लाईफ. तर 4 अवॉर्ड्स असतील पद्मभूषण, पद्मविभूषण, इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर नॅशनल इंटिग्रेशन आणि भारत रत्न अवॉर्ड अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा मिस्टर गुनाजी हॅज सर्व्ड ॲज अ प्रिन्सिपल इन दिस कॉलेज. त्याच्यानंतर बघा द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ इज द ऑटोबायोग्राफी ऑफ महात्मा गांधी. My teacher moved to England for further studies. ISRO successfully launched Chandrayaan 3rd mission. त्याच्यानंतर हे फोर्थ बघा कलाम wrote several books. Frame a WH question to get the underlined part as answer. What did Kalam write? त्याच्यानंतर सेकंड बघा कलाम earned a degree in aeronautical engineering. Begin the sentence with a degree in. A degree in aeronautical engineering was earned by Kalam. अशा पद्धतीने आन्सर असेल बघा. ए फिफ्थ बघा हु इज युअर रोल मॉडेल. राईट फ्यू लाईन्स अबाउट हिम ऑब्लिक हर. नंतर समरी रायटिंगचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन फिफ्थ बघा या ठिकाणी रायटिंग स्किल आहे 20 मार्क्ससाठी. लेटर रायटिंगचा क्वेश्चन आहे तुम्ही स्क्रीनवरती
पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने इन्फॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन आहे बघा. डायलॉगमध्ये फर्स्ट असेल, हॅव यू पार्टिसिपेटेड इन एनी कल्चरल इव्हेंट? येस, आय हॅव पार्टिसिपेटेड इन अ ग्रुप डान्स इव्हेंट. विच सॉन्ग डिड यू सिलेक्ट? आय सिलेक्टेड अ पंजाबी फोक सॉन्ग. बी बघा, मोहन, डू यू लाईक टू वॉच मूवीज? सोहन, येस, आय लाईक टू वॉच मूवीज. मोहन, विच इज युअर फेवरेट मूवी? सोहन, माय फेवरेट मूवी इज हम. किंवा जो पिक्चर तुमचा आवडता आहे तो लिहू शकता. पुढचा क्वेश्चन बघा. त्यानंतर स्पीच रायटिंगचा क्वेश्चन आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा क्वेश्चन आहे. व्यवस्थित पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. सीझन्स आहेत दाखवलेले आहेत बघा वेगवेगळे. त्यानंतर बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा एक्सपांड द थीम आहे बघा. बी फर्स्ट और बी सेकंड आहे त्या ठिकाणी. स्टोरी रायटिंग पण आहे. डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द गिवन बिगिनिंग, सजेस्ट अ सुटेबल टायटल. वन्स आय वॉज अलोन ॲट माय होम, माय पेरेंट्स हॅड गॉन टू अदर विलेज. ज्या ठिकाणी बिगिनिंग दिलेली आहे स्टोरीची, तुम्हाला ती स्टोरी पुढे डेव्हलप करायची आहे. ट्रान्सलेशनचा क्वेश्चन बघा. कॉम्पिटिशन, स्पर्धा, ह्युमॅनिटी, मानवता, करेज, धैर्य किंवा धाडस, प्रेयर, प्रार्थना. प्रेयरचा अर्थ असेल बघा प्रार्थना. ग्रेट, महान. डस्ट म्हणजे धूळ. त्याच्यानंतर बघा रिमूव्ह युअर शूज आउटसाईड द लायब्ररी म्हणजे तुमचे बूट ग्रंथालयाच्या बाहेर काढा. डू नॉट टिअर द पेजेस ऑफ बुक्स, पुस्तकांची पाने फाडू नका. कीप सायलेन्स इन द लायब्ररी, ग्रंथालयात शांतता राखा किंवा पाळा. रिटर्न द बुक्स विदिन 1 वीक, पुस्तके एका आठवड्यात परत करा. त्याच्यानंतर बघा अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, जो संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र किंवा तो खरा मित्र. इट टेक्स टू टू कॉरल, कधीही एका हाताने टाळी वाजत नाही. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. थँक्यू.